बघा, ए व बी मिळून एक काम टी दिवसात पूर्ण करतात. जर ए एकटा ते काम T+3 दिवसात पूर्ण करत असेल आणि बी हा एकटा तेच काम T+12 अर्थात T+12 दिवसात पूर्ण करत असेल तर टी बराबर किती असा प्रश्न दर्शनी अवघड वाटणारा. ए आणि बी एक काम टी दिवसात पूर्ण करतात. दोघां मिळून एखादं काम संपन्न करण्यासाठीची वेळ आपण ए गुणिला बी भागिला ए अधिक बी या सूत्राच्या साहाय्याने काढतो. ए आणि बी एक काम टी दिवसात पूर्ण करतात म्हणजे हे सूत्र बराबर टी. याचा अर्थ ए आणि बी हे दोघे एक काम टी दिवसात पूर्ण करतात. एखादं काम दोघे जण किती दिवसात पूर्ण करतात काढण्यासाठीचं सूत्र दोघांच्या कार्यक्षमतेचा गुणाकार भागिला दोघांच्या कार्यक्षमतेची बेरीज बराबर कामासाठी लागणारा वेळ. आता इथं टी म्हणजे काय? काळकाम वेग या घटकावरील हा प्रश्न, तसेच याला IQ प्रश्न असं सुद्धा म्हणता येईल. इथं टी म्हणजे लेकरांनो 6. अगोदर तुम्हाला उत्तर सांगून देतो. याचा अर्थ ए बी एक काम 6 दिवसात करतात. याचा आता पडताळा घ्या. टी म्हणजे 6. एकटा ए ते काम T+3 दिवसात करतो. हे टी म्हणजे 6 अर्थात 6 अधिक 3 बराबर 9 दिवसात एकटा ए ते काम करतो. आता एकटा बी ते काम किती दिवसात करतो? समीकरण स्वरूप एकटा बी तेच काम T+12 दिवसात करतो. हे टी म्हणजे 6 अधिक 12 अर्थात 18 दिवसात तेच काम हा एकटा बी करतो. आता सूत्रानुरूप पावलं टाका. एखादं काम दोघे मिळून किती दिवसात करतात काढण्यासाठीचं सूत्र ए गुणिला बी भागिला ए अधिक बी बराबर कामासाठी लागणारा वेळ. इथं ए म्हणजे 9 दिवस, बी म्हणजे 18 दिवस. दोघांच्या कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी 9 गुणिला 18 छेदस्थानी कार्यक्षमतेची बेरीज 9 अधिक 18 बराबर कामासाठी लागणारा काय वेळ 6 दिवस येते का? लेकरांनो 9 गुणिला 18 छेदस्थानी ही बेरीज 27. बघा 9 तिरी 27 आणि 3 सख 18 म्हणजे काय? हे 6 उत्तर येताना दिसते. पडताळा योग्य. ही वेळ अर्थात ए व बी मिळून एक काम टी दिवसात पूर्ण करतात. टी म्हणजे 6 दिवसात पूर्ण करतात. प्रश्नामध्ये टी बराबर किती? तर 6 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.